श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र या नावातच त्या मंत्राचा महत्व आणि अर्थ दोन्हीही आपल्याला कळायला हरकत नाही. संकट कोणतेही असो, समस्या कितीही मोठी असो, यातून आपल्याला तारणार आहे तो हा तारक मंत्र. हा स्वामींनीच दिलेला मंत्र आहे. या मंत्राच्या पहिल्या ओवीत पहा, स्वामींनी आपल्या मनातील शंखेला किती मोठी चपराक दिली आहे. बघा, पहिली ओवी काय म्हणते. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा ब्रह्मांड नायकच तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही कशाला मनात भीती आणि शंका भरून ठेवता. फक्त तारक मंत्र तुमच्यासाठी काम करेल की नाही हे तुमच्या एका गोष्टीवरती निर्भर करते. ती गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास हा तसा बघायचा म्हटला तर फार मजेशीर शब्द आहे. या शब्दाचे आपल्या सोयीनुसार दोन अर्थ काढता येतात. पहिला म्हणजे विश्वास, ज्याच्यात विषाचा वास आहे, आणि दुसरा म्हणजे विश्व आस, विश्वाची आस असणारा. पुढील ओवीमध्ये बघा काय म्हटले आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळही नान्हे त्याला, परलोकीही ना भीती तयाला. जिथे स्वामी आहेत तिथे तुम्हाला काय त्रास असणार आहे. तुमचा प्रारब्ध घडवणारे हे स्वामीच आहेत. त्यांच्या आज्ञेशिवाय काळही त्यांच्या भक्तांना काहीच करू शकत नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तो असे बाळ त्यांचा. इथे आपल्याला पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली आहे की आपण उगाचच घाबरत असतो. आपल्यासोबत आपल्या पाठीशी जी स्वामी शक्ती आहे त्या बाबतीत आपण विसरून जातो. हे पण आपल्याला लक्षात येत नाही की जन्म मृत्यू ज्यांच्यासाठी एक खेळ आहे, आपण त्यांचे बाळ आहोत. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. आपल्या भूतकाळात जर आपण आठवलं आणि जर आपल्याला जाणीव असेल तर आपल्या लक्षात येईल की आपण आजपर्यंत जे जे प्राप्त केले आहे ते देखील स्वामी कृपेनेच भेटले आहे. त्यांनी हात दिला म्हणून आपण आजपर्यंत हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकलो आहे. पण आपण फक्त संकटात अडकलो की सगळं काही विसरून गोंधळून जातो, आपलं मन डगमगू लागतं. तिथे प्रश्न असतो तो फक्त मनातील श्रद्धा पुन्हा जागृत करण्याचा. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जय घेई हाती. शेवटच्या ओव्यांमध्ये सांगितले आहे की तारक मंत्र कसा वाचावा. एक उदबत्ती लावून त्या शेजारी पाण्याने भरलेला एक पेला अशा प्रकारे ठेवा की जेणेकरून त्या उदबत्तीची उदी त्यात पडली पाहिजे.
तारक मंत्राचे पठण झाल्यावर हे पाणी खरे तर स्वामी कृपेचे पंचामृत असणार आहे. या तीर्थाचे प्राशन करताना आणि घरात हे तीर्थ शिंपडताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला भलेही स्वामींच्या प्रचितीचा एखाद्या वेळेस विसर पडेल, पण एकदा स्वामींनी आपला हात धरला तर ते कधीच आपला हात सोडत नाही. ही तर झाली तारक मंत्राबाबतीत थोडीशी माहिती. आता तारक मंत्राचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे आणि त्याच्या प्रभावाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला लगेच समजेल. भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.